Hello everyone, good morning. Welcome to the lecture of Science and Technology part 1st. We are learning about our second chapter, that is the periodic classification of element. In last lecture, we have to learn about the modern periodic table and laws of electron octet. In last lecture, we have learned about our three questions given in the textbook, that is what are the values of n for shell K, L and M, and what is the maximum number of electron that can be accommodated in the shells. Write the formula, as well as the number 3, deduce the maximum electron capacity of the shell K, L and M. So what next? As per the electron holding capacity of shell 2, elements are present in the first period and 8 elements in the second period. The third period also contains only 8 elements due to laws of electron octet. There are few more factors which control the filling of electron in the subsequent period, which will be considered in the next standard. इलेक्ट्रॉनमध्ये किंवा एलिमेंट्समध्ये असणाऱ्या शेलच्या नुसार त्यामध्ये इलेक्ट्रॉनची कॅपॅसिटी ही असते. जसंच पहिल्या नंबरच्या शेल्समध्ये आपण पाहिले तर फक्त 2 इलेक्ट्रॉनची कॅपॅसिटी असते. सेकंड शेलमध्ये जर पाहिले तर 8 इलेक्ट्रॉनची कॅपॅसिटी असते. आणि जर इलेक्ट्रॉन लॉज ऑफ ऑक्टेट म्हणजे अष्टकांचा नियम जर पाहिला तर त्या ठिकाणी सुद्धा तिसऱ्या शेलमध्ये 8च इलेक्ट्रॉनची कॅपॅसिटी असते. या कंडिशनशिवाय अनेक अशा बऱ्याच कंडिशन्स आहेत की ज्यानुसार एलिमेंट्सच्या शेलमध्ये त्यांचे इलेक्ट्रॉन फिल केले जातात. तर यापेक्षा आणखी काही वेगळ्या कंडिशन्स आहेत, तर त्या आपण पुढच्या इयत्तेमध्ये पाहणार आहोत. द केमिकल रिॲक्टिव्हिटी ऑफ एन एलिमेंट इज डिटरमाइंड बाय द नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इन इट अँड द शेल नंबर ऑफ द व्हॅलन्स शेल. In the information on these points is obtained from the position of element in the periodic table. That is, the modern periodic table has proved useful for the study of element. एखाद्या एलिमेंट्सची म्हणजे मूलद्रव्यांची रासायनिक अभिक्रिया क्षमता म्हणजे ज्यालाच आपण केमिकल रिॲक्टिव्हिटी म्हणतो, ही त्या एलिमेंट्सच्या व्हॅलन्स इलेक्ट्रॉनवरती अवलंबून असते. त्याचबरोबर व्हॅलन्स इलेक्ट्रॉनची जी शेल आहे त्यावरती सुद्धा ती किती नंबरची शेल आहे, मग ती के असेल, एल असेल किंवा एम असेल, या शेलवरती डिपेंड असते. आणि हेच मॉडर्न पिरियोडिक टेबलमध्ये या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. जसं आपण डायग्राममध्ये क्लोरीन या एलिमेंट्सचं एक्झाम्पल पाहतोय की ज्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनची संख्या 17 आहेत. म्हणजे पहिल्या शेलमध्ये 2, दुसऱ्यामध्ये 8 आणि त्यानंतर तिसऱ्या कक्षामध्ये 7 इलेक्ट्रॉन आहेत. त्याची व्हॅलन्स इलेक्ट्रॉन हा 1 आहे, कारण त्यांनी 1 इलेक्ट्रॉन जर घेतला तर त्याचं अष्टक पूर्ण होणार आहे. म्हणून त्याची इलेक्ट्रॉनची संख्या, व्हॅलन्स इलेक्ट्रॉनची संख्या 1 आहे आणि त्याची व्हॅलन्स शेल ही 3 नंबरची आहे. नाउ नेक्स्ट पॉइंट, विच इज द पिरियोडिक ट्रेंड्स इन द मॉडर्न पिरियोडिक टेबल. व्हेन अ प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट इन द पिरियड और अ ग्रुप ऑफ मॉडर्न पिरियोडिक टेबल आर कंपेअर्ड, सर्टन रेग्युलॅरिटी इज ऑब्झर्वड इन देअर व्हेरिएशन. म्हणजे या ठिकाणी वेगवेगळे एलिमेंट्स जे पिरियडमध्ये आहेत किंवा ग्रुपमध्ये आहेत त्यांच्यामध्ये जर प्रॉपर्टींचं ऑब्झर्वेशन केलं तर काही कालांतरानंतर त्यामध्ये काही रेग्युलॅरिटी दिसते किंवा काही साम्य आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं. इट इज कॉल्ड द पिरियोडिक ट्रेंड्स इन द मॉडर्न पिरियोडिक टेबल. In this standard, we are going to consider the periodic trends in only 3 properties of element, namely valency, atomic size and metallic non-metallic character. आधुनिक आवर्त सारणीमध्ये आपण ज्यावेळेस एखाद्या मूलद्रव्यांचा अभ्यास करतो त्यावेळेस त्याच्या गुणधर्मामध्ये होणारे बदल यालाच आपण त्याचे आवर्ती कल असे म्हणतो. मग या इयत्तेमध्ये, इयत्ता 10वीमध्ये आपण या गुणधर्मापैकी 3च गुणधर्म अभ्यासणार आहोत की ज्या ठिकाणी आवर्ती कल आपल्याला पाहायला मिळतोय. तो म्हणजे व्हॅलन्सी, त्याचबरोबर मेटॅलिक नॉन मेटॅलिक कॅरेक्टर अँड ॲटॉमिक साईज. सो व्हॉट इज द फर्स्ट पॉईंट or first properties, that is the valency. You have learned in the previous standard, that is the valency of an element is determined by
द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन द आउटरमोस्ट शेल ऑफ इट्स ॲटम दॅट इज कॉल्ड ॲज अ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. व्हॅलन्सी म्हणजे काय तर संयोजा, म्हणजे एखाद्या मूलद्रव्याच्या बाह्यतम कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत त्यांची संख्या किंवा अष्टक पूर्ण करण्यासाठी किती इलेक्ट्रॉनची गरज आहे त्या इलेक्ट्रॉनची संख्या म्हणजेच त्या एलिमेंट्सची व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किंवा त्याची संयोजा होय. थिंक अबाउट इट. What is the first question? That is, what is the relationship between the electronic configuration of element and its valency? म्हणजे एखाद्या मूलद्रव्यामध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे इलेक्ट्रॉन स्वरूपन आणि त्याची व्हॅलन्सी यामध्ये काय संबंध आहे. तर इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशनमध्ये आपण इलेमेंटच्या शेवटच्या कक्षेमध्ये जेवढे इलेक्ट्रॉन्स आहेत तेवढीच त्याची व्हॅलन्सी असते हे आपल्याला माहिती आहे. What is second question? That is, the atomic number of beryllium is 4 while that is the oxygen is 8. Write down the electronic configuration of the two and deduce their valency from the same. ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर हा 8 आहे. त्याचं इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन हे 2 आणि 6 म्हणजे त्याच्या फर्स्ट ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन आणि सेकंड ऑर्बिटमध्ये 6 इलेक्ट्रॉन आहे. त्याचबरोबर जर आपण बेरिलियमचं पाहिलं तर त्याचबरोबर बेरिलियम याचा ॲटॉमिक नंबर हा 4 आहे आणि त्याचंसुद्धा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे 2 म्हणजे फर्स्ट सेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आणि सेकंड सेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स म्हणजे त्याचीही व्हॅलन्सी 2 आहे. आणि जर आपण याआधी ऑक्सिजनचं पाहिलं तर त्याचीही व्हॅलन्सी ही 2 आहे कारण त्याच्या आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये जरी 6 इलेक्ट्रॉन्स असतील तरीसुद्धा त्याचा ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी त्याला 2 इलेक्ट्रॉनची गरज आहे म्हणजे या दोन्ही इलेमेंटची व्हॅलन्सी ही सेम आहे. What is the third question? That is, the table on the next page is made on the basis of the modern periodic table. Write in it the electronic configuration of the first 20 elements below the symbol and write the valency as shown in a separate box. नेक्स्ट पेजमध्ये तुम्हाला असे ब्लँक त्या ठिकाणी टेबल दिलेला आहे. तर त्या टेबलमध्ये तुम्हाला पहिल्या 20 इलेमेंटचे ॲटॉमिक नंबर्स त्याचबरोबर त्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे लिहायचं आहे. जसं या ठिकाणी तुम्हाला मी वरती डायग्राममध्ये दाखवलं आहे की प्रत्येक इलेमेंट्सचं ॲटॉमिक नंबर आणि त्याचं कॉन्फिगरेशन हे त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. अशा प्रकारचा टेबल तुम्हाला कंप्लीट करायचा आहे. व्हॉट इज द फोर्थ वन? व्हॉट इज द पिरियडिक ट्रेंड्स इन द व्हेरिएशन ऑफ व्हॅलन्सी व्हाईल गोईंग फ्रॉम द लेफ्ट टू राईट विदिन अ पिरियड. एक्सप्लेन युअर आन्सर विथ द रेफरन्स ऑफ पिरियड 2 अँड पिरियड 3. म्हणजे या ठिकाणी पिरियड 2मध्ये जर आपण लेफ्टपासून राईटमध्ये गेलो तर त्याच्या व्हॅलन्सीमध्ये काय व्हेरिएशन येतात, त्याच्या संयोजामध्ये काय बदल होतात हे आन्सर तुम्ही तुमच्या शब्दामध्ये राईट डाऊन करायचं आहे. आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी रेफरन्ससाठी पिरियड 2 आणि 3 यांचा वापर करायचा आहे. सो व्हॉट इज द नेक्स्ट क्वेश्चन? क्वेश्चन नंबर 5. व्हॉट इज द पिरियडिक ट्रेंड्स इन द व्हेरिएशन ऑफ व्हॅलन्सी व्हाईल गोईंग डाऊन अ ग्रुप. Explain your answer with the reference of the group 1, group 2 and group 18. मग यामध्ये असणारी इलेक्ट्रॉन्सची व्हॅलन्सी किंवा संयोजा यामध्ये ग्रुप टू ग्रुप कशी चेंज होते ती आपल्याला या ठिकाणी तुमच्या शब्दामध्ये त्याचा आन्सर राईट डाऊन करायचा आहे. सिम्बॉल दॅट इज द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणि व्हॅलन्सी अशा आपल्याला त्या ठिकाणी 3 प्रॉपर्टीज दिलेल्या आहे. सिम्बॉल त्या ठिकाणी पोटॅशियमचा सिम्बॉल आहे दॅट इज के. त्याचा ॲटॉमिक नंबर आहे 19. त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 2881 आणि ज्याची व्हॅलन्सी आहे 1 कारण त्याच्या आउटर मोस्ट सेलमध्ये इलेक्ट्रॉन्सची संख्या ही 1 आहे म्हणून त्याची व्हॅलन्सी त्या ठिकाणी 1 आहे. तसंच त्यानंतर ब्लँक त्या ठिकाणी टेबल दिला आहे तो फिल करायचा आहे. नेक्स्ट पिरियडिक ट्रेंड्स आहे म्हणजे नेक्स्ट आवर्ती कल आपल्याला पाहणार आहोत आपण. फर्स्ट पाहिलं आपण व्हॅलन्सी आणि सेकंड आहे ॲटॉमिक साईज म्हणजे त्या अणूचं आकारमान यावरती कसा ट्रेंड आहे किंवा त्यामध्ये कसं व्हेरिएशन आहे हे आपण या टेबलमध्ये पाहणार आहोत. यू हॅव सीन इन द प्रिव्हियस स्टँडर्ड दॅट द साईज ऑर व्हॉल्यूम इज अ फंडामेंटल प्रॉपर्टी ऑफ अ मॅटर. मूलद्रव्याचे आकारमान ही त्याची फंडामेंटल प्रॉपर्टी म्हणजे मूलभूत असा गुणधर्म असतो त्या एलिमेंट्सचा. द साईज ऑफ एन ॲटम इज इंडिकेटेड बाय इट्स रेडियस. मग मूलद्रव्याची असणारी साईज ही काय इंडिकेट करते तर त्या
ॲटमची असणारी, त्या अणूची असणारी रेडियस किती आहे, त्रिज्या किती आहे. म्हणजेच त्रिज्या म्हणजे काय, तर डिस्टन्स बिटवीन द न्यूक्लियस ऑफ ॲन ॲटम अँड द इट्स आउटर मोस्ट शेल. अणूच्या केंद्रकापासून ते अणूच्या आउटर मोस्ट शेलपर्यंत हे जेवढं डिस्टन्स असतं तेवढी त्याची त्रिज्या किंवा त्या ॲटमची रेडियस असं म्हटलं जातं. ॲटॉमिक रेडियस इज एक्सप्रेस इन द युनिट पिकोमीटर. मग ॲटॉमिक रेडियसचं युनिट काय आहे, एकक काय आहे, तर पिकोमीटर, त्यालाच आपण PM असं सुद्धा म्हणतो. तर स्मॉलेस्ट युनिट आहे नॅनोमीटर. 1 पिकोमीटर इज इक्वल टू 10⁻12 मीटर. म्हणजे 1 पिकोमीटर हा किती असतो, तर 10⁻12 मीटर इतका 1 पिकोमीटरची क्वांटिटी असते. सम एलिमेंट्स अँड देअर ॲटॉमिक रेडियस आर गिवन हिअर. आता या ठिकाणी आपल्याला समोर दिसत आहेत की काही एलिमेंट्स दिलेले आहेत आणि त्यांची ॲटॉमिक रेडियस दिलेली आहे. जसं ऑक्सिजन आहे, बोरॉन आहे, कार्बन आहे, ते लिथियमपर्यंत आपल्याला दिलेलं आहे. त्या ठिकाणी ऑक्सिजनची जर आपण ॲटॉमिक रेडियस पाहिली तर ती आहे 66 पिकोमीटर, बोरॉनची आहे 88 पिकोमीटर, कार्बनची 77, त्यानंतर 74, बेरिलियमची 111 आणि लिथियमची 152. असे त्या ठिकाणी वेगवेगळ्या एलिमेंट्सच्या ह्या वेगवेगळ्या ॲटॉमिक रेडियस त्या ठिकाणी आपल्याला पिकोमीटर यामध्ये दिलेल्या आहेत. You will find that the atomic radius goes on decreasing while going from left to right within a period. म्हणजे एखाद्या पिरियडमध्ये जर आपण लेफ्ट टू राईट अशा पद्धतीनं जर गेलो, म्हणजे डाव्या बाजूपासून उजव्या बाजूंकडे जर आपण त्या ठिकाणी एखाद्या पर्टिक्युलर ग्रुपमध्ये गेलो तर ॲटॉमिक रेडियस ही डिक्रीज होते, म्हणजे ही कमी कमी होत जाते असं आपल्याला दिसून येते. द रिझन बिहाइंड दिस is as follow. While going from the left to right within a period, the atomic number increases one by one, meaning the positive charge on the nucleus increase by 1 unit at a time. म्हणजे या ठिकाणी जर आपण पाहिलं तर एखाद्या एलिमेंट्स जर आपण लेफ्ट टू राईट असं एखाद्या पिरियड्समध्ये गेलो तर त्या ठिकाणी ॲटॉमिक नंबरची साईज ही एकने वाढत जात असते आणि पॉझिटिव्ह चार्जसुद्धा वाढत जात असते. आणि त्याचबरोबर त्यांचे मध्ये असणारा पॉझिटिव्ह चार्ज, त्याच्या न्यूक्लियसमध्ये असणारा पॉझिटिव्ह चार्जसुद्धा एकेकाने त्या ठिकाणी वाढत जात असतो. हाऊएव्हर द ॲडिशनल इलेक्ट्रॉन गेट्स ॲडेड इन द सेम आउटरमोस्ट शेल. परंतु त्यानंतर जे इलेक्ट्रॉन्स जे ॲड होतात हे त्याच्या आउटरमोस्ट सेलमध्ये ॲड होत असतात. त्यामुळे ड्यू टू इन्क्रीज द न्यूक्लियर चार्ज द इलेक्ट्रॉन आर पुल्ड टुवर्ड्स द न्यूक्लियस to a greater extent and thereby the size of atom decrease. मग यामध्ये जसं आपण इलेक्ट्रॉनची संख्या ही एकने वाढत जात असते त्याचबरोबर न्यूक्लियसमध्ये असणारा पॉझिटिव्ह चार्ज हा सुद्धा वाढत जात असतो. त्यामुळे त्या इलेक्ट्रॉन्स हे स्वतःकडे आकर्षित, त्या केंद्रकाकडे आकर्षित केले जातात आणि त्याच्या ॲटमची साईज ही डिक्रीज होते आणि त्यामुळे रेडियससुद्धा डिक्रीज होते. जसं आपण या ठिकाणी वरती आपल्याला एलिमेंट्स आणि ॲटॉमिक रेडियस हे दाखवलेलं आहे. पोटॅशियमपासून लिथियमपर्यंत ही जी ॲटॉमिक रेडियस आहे ती सुरुवातीला पोटॅशियमची 231 पिकोमीटर आहे, ती फायनली लिथियमपर्यंत जाईपर्यंत ती 152 एवढी झालेली आहे. म्हणजेच त्याची ॲटॉमिक रेडियस ही कमी झालेली आहे, डिक्रीज झालेली आहे. या ठिकाणी आपल्याला त्यावरतीच काही क्वेश्चन्स आहेत. बाय रेफरिंग टू द मॉडर्न पिरियडिक टेबल फाइंड आउट द ग्रुप टू विच अबाव द एलिमेंट्स बिलॉंग. वरती जे एलिमेंट्स दिलेले आहेत ते कुठल्या ग्रुपमध्ये बिलॉंग करतात हे आपल्याला मॉडर्न पिरियडिक टेबल जो आपण याआधी शिकलो आहोत त्याच्यानुसार किंवा त्याचा अभ्यास करून आपल्याला ते सांगायचं आहे. त्याचबरोबर व्हॉट इज द क्वेश्चन नंबर 2, अरेंज द अबाव एलिमेंट्स व्हर्टिकली डाऊनवर्ड्स इन अन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ द ॲटॉमिक रेडियाय. आपल्याला वरती दिलेला ज्या काही ॲटॉमिक रेडियस आहेत वेगवेगळ्या एलिमेंट्सच्या त्यांची इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये रचना आपल्याला ऑलरेडी दिलेली आहे. तर ती आपल्याला दिलेली आहे ती हॉरिझॉन्टलमध्ये, तर ती आपल्याला व्हर्टिकल स्वरूपामध्ये लिहायची आहे. त्याचबरोबर व्हॉट इज द क्वेश्चन नंबर 3, डज दिस अरेंजमेंट मॅच विथ द पॅटर्न ऑफ द ग्रुप 1 ऑफ द मॉडर्न पिरियडिक टेबल. म्हणजे दिलेल्या एलिमेंट्सची जी रचना आहे ती आपल्या ग्रुपमध्ये
फर्स्ट ही मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये जो ग्रुप नंबर फर्स्ट दिलेला आहे त्याच्याशी मॅच होते का किंवा त्याची रेडियस कशी आहे हे आपल्याला त्या ठिकाणी काढायचे आहे. व्हॉट इज द क्वेश्चन नंबर 4? विच इज द अबोव एलिमेंट हॅव अ बिगेस्ट अँड द स्मॉलेस्ट ॲटम. म्हणजे वरती दिलेल्या वेगवेगळ्या एलिमेंटमध्ये सगळ्यात मोठा एलिमेंट कोणता आहे आणि सगळ्यात लहान एलिमेंट कोणता आहे हे आपल्याला सांगायचं आहे. व्हॉट इज द क्वेश्चन नंबर 5? व्हॉट इज द पिरियडिक ट्रेंड्स ऑब्झर्व इन द व्हेरिएशन ऑफ ॲटॉमिक रेडियाई डाऊन अ ग्रुप. म्हणजे जसं आपण एखाद्या ग्रुपमध्ये खालच्या दिशेने जाऊ तसे वेगवेगळे एलिमेंट्स आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. मग त्या एलिमेंट्समध्ये असणाऱ्या ॲटॉमिक रेडियस ही कमी होते की जास्त होते असं आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. आणि तशाच प्रकारे दिलेल्या 5 क्वेश्चन्स आपल्याला त्याचे आन्सर आपल्या नोटबुकमध्ये राईट डाऊन करायचे आहेत.